ज्यांची नोट चोरी बंद झाली ते वोट चोरीचा आरोप करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. आज विरोधी पक्षाकडून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आदित्य ठाकरे वोट चोरीबाबत मोठे खुलासे करणार आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. ज्यांची नोट चोरी बंद झाली ते वोट चोरीचा आरोप करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन. आज मुंबईत भाजपाचं नवीन प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन. ह्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मदाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मदाय आयुक्तांनी 230 कोटी रुपये गोठवले असून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला पैसे काढता येणार नाही. धर्मदाय आयुक्तांनी दिले निर्देश. तसेच व्यवहार रद्द झाला तर गोखले यांना पैसे परत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू. आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या नवीन प्रदेश कार्यालयाच्या जागेबाबत वक्तव्य केलं आहे. जैन बोर्डिंग प्रकरणावरून नाराजी असताना भाजपाच्या नवीन प्रदेश कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यास जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. खासदार संजय राऊत यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र. खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील मरीन लाईन्स येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भाजपाच्या नवीन प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे हे नवीन प्रदेश कार्यालय ज्या भूखंडावर उभे आहे ते भूखंड तातडीने हस्तांतरित करून घेण्यासाठी प्रशासकीय नियमांना हरताळ फासल्याचा गंभीर आरोप ह्या पत्रात संजय राऊतांनी केला आहे.